Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. शिंदे साहेब तुमच्यावरती विश्वास होता. मला आयुष्यात पण शिंदे साहेबांवरती संशय येत नव्हता. एकनाथ शिंदे, तुम्ही डबल गेम खेळता का? तुमचा गद्दारीचा डाग पुसणारे मराठे आहेत. शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेब बरं म्हणण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका. आम्ही तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट निवडून आणतो आणि मराठ्यांनो तुम्हाला आता उठाव करावा लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत प्रेस घेऊन महायुती सरकारवरती हल्लाबोल केला. आता मनोज जरांगे पाटील एवढे आक्रमक का झाले? तर मराठवाड्यातील कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालेल्या 4 मराठा लोकप्रतिनिधींचे दाखले जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलेत. त्यामुळे राज्यात कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. आता जरांगेंचा मूळ उद्देश आंदोलन करताना होता की मराठा समाजातील मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण हवं. त्यासाठी उपोषण करत आंदोलन त्यांनी केलं. आता जरांगे पाटील राजकीय आरक्षणाचं प्रमाणपत्र रद्द झाल्यावरती एवढे का चिडले आहेत आणि त्यांना यावरती प्रश्न विचारल्यावरती काय बोलले आहेत आणि जरांगे पाटलांनी आता नवीन आंदोलनाची घोषणा केली आहे, ती घोषणा काय हे पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पहिलं उपोषण 3 वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीत केलं. या आंदोलनस्थळी लाठीचार्ज झाला, त्यामुळे राज्यभर मराठा समाज पेटून उठला. मागण्या काय होत्या? तर संपूर्ण मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. नंतर सरकारला जरांगेंनी निर्णय घेण्यास मुदत दिली व आंदोलन स्थगित झालं. नंतर 5 आंदोलनं झाली. त्यात मुंबईमध्ये मागील वर्षी आझाद मैदानावरती मोठं आंदोलन झालं. त्यात सरकारनं आश्वासन दिलं की मराठा आणि कुणबी एक असल्याचा GR सरकार काढणार आणि हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरप्रमाणे नोंदी करण्यात येतील, असं आश्वासन मिळाल्यानंतर जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं. आता 2 महिन्यांपूर्वी अंतरवाली सराटीत जरांगेंनी उन्हात बसून आंदोलन केलं, तेव्हा सरकारी समितीनं शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींची यादी ग्रामपंचायत स्तरावरती प्रसिद्ध करावी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. सातारा गॅझेटची प्रभावी अंमलबजावणी आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी. मराठा आंदोलकांवरील FIR रद्द करण्यात यावेत, अशा त्यांच्या मागण्या होत्या. आता या संदर्भात देखील त्यांना आश्वासन मिळताच पुन्हा त्यांनी आंदोलन स्थगित केलं. आता थोडक्यात सांगायचं तर मराठा समाजाचा समावेश कुणबी जातीत करून OBC प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख पहिली मागणी. कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांनाही, म्हणजे जे सगळे सोयरे म्हणतो, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही त्यांची दुसरी मागणी. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, औंध संस्थानातील कुणबी नोंदी ग्राह्य धरणे, आंदोलनादरम्यान नोंदवलेले सर्व पोलीस गुन्हे मागे घेणं, अशा त्यांच्या या मागण्या होत्या. पण जरांगेंच्या उपोषणादरम्यान ते सातत्याने बोलतात की आमच्या गरजवंत मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळावं, असा त्यांचा उद्देश होता. पण आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मोगलगट गटातील प्रहार संघटनेच्या एकमेव सदस्य जे आहेत ज्योती शिंदे यांच्या वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील कुणबी जातीचं महसुली अथवा शालेय पुरावे सादर न करू शकल्यानं त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं आहे. तसंच संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेतील वर्षा गायकवाड यांचंही जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यात देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीतील सदस्य असलेल्या कोमल पारवे यांनी सादर केलेले कागदपत्र संशयास्पद आढळल्यानं त्यांचा देखील मराठा कुणबी दावा समितीनं अमान्य केला आहे. आणि तिकडे बीडमध्ये माजलगाव नगर परिषदेच्या नगरसेविका रेखा सरोदे यांचं देखील जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जरांगे पाटलांनी तातडीनं आज प्रेस घेतली आणि सरकारला धारेवरती धरलेलं आहे. दरम्यान सरकारनंच कुणबी नोंदी शोधल्या असून आता तेच जाणून बुजून रद्द करत आहेत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. तर कुणबी मराठा प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरतून OBC नेते लक्ष्मण हाके यांनी 90% प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडे दाखले पारदर्शकपणे दिले जात असून नियमबाह्य प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर कारवाई होणारच, अशी भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. मुळात मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आतापर्यंत तब्बल 8 उपोषणं आणि अनेक भव्य मोर्चे काढले. तब्बल 58 लाख कुणबी नोंदी आढळल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मात्र कुणबी प्रमाणपत्र दिली जात नसल्याचा त्यांचा आरोप असल्यामुळेच ते पुन्हा 29 ऑगस्टला पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यात आता ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांची प्रमाणपत्र जात वैधता समितीनं रद्द करत असल्यामुळेच कुणबी नोंदीचा मुद्दा पुन्हा तापणार आहे. पण कुणबी आरक्षणाचा राजकीय फायदा घेतला जातोय का असं विचारलं तर जरांगे पाटील म्हणतात की मी ज्या लोकप्रतिनिधींचं प्रमाणपत्र रद्द झालंय मी त्यांच्या बाजूनं बोलत नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. पण त्यांनी आजची प्रेस
त्याच प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींसोबत केली आणि सरकारवरती टीका देखील केली. आता काही ठिकाणी त्यांची भाषा देखील घसरली. आता सरकारला त्यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. ठिकाण हे मराठा समाजातील नागरिकांशी ते बोलून ठरवणार आहेत. पण देवेंद्र फडणवीस या विषयावर म्हणाले आहेत की समिती जो काही निर्णय घेते ते कोर्टाच्या नियमानुसार ते काम करते आणि त्यानुसार तो निर्णय होतो. तसेच बावनकुळे यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे की समितीच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाता येतं, आपण हायकोर्टात जाऊ आणि स्टे आणू, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. पण ज्या आंदोलनाची सुरुवात मराठा आरक्षण मुलांच्या नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी झाले, ते जरांगे पाटील आता राजकीय प्रमाणपत्र रद्द झाल्यावर एवढं आक्रमक का झाले आहेत, त्यांची सरकारवरती बोलताना एवढी भाषा का घसरली, तसेच जरांगे पाटील प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव सरकारवरती आणतायत का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. आता जरांगे पाटील आता नव्यानं आंदोलन करणार आहेत. पण प्रश्न तोच आहे की सरकार पुन्हा नव्यानं त्यांना आश्वासन देणार, पुन्हा समिती अभ्यास करून वेगळा निर्णय देणार आणि पुन्हा सरकार आपण कोर्टात जाऊ बोलणार आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम देणार आणि उपोषण सुरू करणार. पण हा खेळ किती दिवस सुरू राहणार? बाकी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांची भूमिका आणि सरकार त्यावर उत्तर देतं, त्यावरती ती जी काय कृती असते, निर्णय असतो, त्यावरती तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.